हॅलो गाईज, मी मिलिंद कतेले तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. आणि आमच्या गावची आता यात्रा सुरू झाली होती आणि या यात्रेचा ब्लॉग बनवायला मी सुरुवात केलीच होती. इथं बघू शकता, इथं दर्शन वगैरे घेतलं आणि इथं काठी वगैरे तर नाचवतच होते. आणि इकडे बघितलं तर भरपूर क्लाउड आलेला होता. हे सगळे गावकरी इथं एकत्र झाले होते आणि इथं काठीचा आनंद घेत होते. कारण जत्रा होती आणि जत्रेचा दिवस हा वर्षातून एकदाच येतो, त्याच्यामुळे सगळे भाविक एकत्र येऊन सगळे एन्जॉयच घेत होते. आणि इकडे ही काठी सुद्धा नाचवित होती. काठी बघा कशा प्रकारे नाचवली जाते, ती सजवली तर एवढी भारी होती ना, एक नंबर. तर ही काठी सरळ मंदिरात वरती जाणार होती आणि इथं आमचेवाले मित्र देखील आले होते. आता हे बघा आमची गावची पब्लिकली पोरात आता फुल जोश मध्ये होती. आता आम्ही थोड्याच वेळात डान्सचा राड आता सुरू झाला होता. बघा मग कसा राड. तर मग बघितलं का आमचा डान्स कसा होता, कडक होता ना. मग एक नंबर एन्जॉय केला भाऊ. कारण लय दिवसातून जत्रा होती आणि जत्रेमध्ये एन्जॉय नाही केला तर कसं जमणारच नाही. आणि मग काय फुल राडा, ऑन फायर. आमचे भाविक सुद्धा इथं फुल एन्जॉय घेत होते. आणि बघितलं सगळेच एकत्र आले होते आणि सगळे आपल्या धुंदीत नाचत होते आणि सगळं मग्न होते देवीच्या यात्रेच्या या दिंडीमध्ये. आम्ही मग काय फुल एन्जॉय केला आणि दिंडीची काठी वगैरे घेतली. इथं सगळे भाविक महिला वगैरे आलेल्या होत्या. तुम्ही बघू शकता इथं गर्दी किती होती. चिल्ली पिल्ली गँग पण होती. चिल्ली पिल्ली सुद्धा नाचतच होते. आणि इकडे बघितलं तर एवढी पब्लिक होती ना, बापरे बाप. तुम्ही या गर्दीच्या अंदाजावरूनच बघू शकता किती पब्लिक होती. इकडे बघितलं गेलं तर इकडे हे काय म्हटलं तर इकडे या मावशीची जास्त देवी होती, श्रद्धा दिसते. त्यांच्या अंगामध्ये देवी आलेली होती आणि ते मग तुम्ही बघा इथं कशा प्रकारे देवी अंगामध्ये आले ते. दुसरा कार्यक्रम तर बघितला. आता इकडे मेन कार्यक्रम तर चालूच होता, कारण इकडे सगळी पब्लिक एकत्र जमा झाली होती ना. आता दिंडीला निघून जरा वेळ झाला होता, त्यामुळे सगळे जल्लोष मध्ये आले होते. इकडे पोरं सुद्धा फुल जल्लोष मध्ये होते, तेवढ्याच इकडे महिला मंडळी सुद्धा तेवढ्याच जल्लोष मध्ये होती. इथं पोरांपेक्षा महिला जास्त इंटरेस्टेड दिसत होत्या, कारण पोरांची संख्या नाचायला कमी होती आणि बघायला जास्त होती. दिंडी आता मेन रस्त्यावर आली होती, त्याच्यामुळे बाजूला गाड्या पण चालू होत्या. पण काही गावकरी माणसं तिथं ते गाड्या बाजूला सोडत होते, परंतु इकडे बाकीची मंडळी मात्र फुल जल्लोष मध्ये होती. तिकडे गाड्यांकडे देखील त्यांचं लक्ष नव्हतं. ते आपल्या नाचाच्या धुंदीमध्ये मग्न होते. मी पण इकडे खाली जरा मग्न झालो होतो. इकडे मित्राला बोललो होतो वरून शूटिंग काढ, कारण आपल्याला कॅमेऱ्यामध्ये हा शूटिंग घ्यायची होती. इकडे बघितलं गेलं तर काही लोक तर डायरेक्ट एकमेकांना ओढत होते, अरे भाऊ चल नाचायला चल नाचायला, पण काही लाजत होते. काही जण तर फुल म्हणजे फुल फक्त बघायचाच आनंद घेत होते. अरे भाऊ या क्षणी तर नाचलंच पाहिजे, कारण नाचायला वर्षातून एकदाच भेटते. आता इकडे मी डायरेक्ट डीजेच्या गाडीवर चढलो होतो. म्हणला वरून डायरेक्ट शूटिंग काढू. डीजेच्या गाडीला डायरेक्ट धरला नाही, इथून डायरेक्ट कॅमेरावर पकडला आणि म्हणला डीजेची गाडी चालू झाली, म्हणला पडतो का काय. नाही पण बाबा धरला होता चांगल्यापैकी. इकडे मागं पब्लिक जरा व्हिडिओ शूट घेतली. म्हणला नको आता बाबा उलटाच कॅमेरा धरू. उलटा कॅमेऱ्यामध्ये घेतली. इकडे गोविंद सर ना हात इकडे फुलच्या ज्वेल्स मध्ये होता. म्हणून बाजूला गाड्या पण चालू होत्या. इकडे सगळे काही एन्जॉय घेतच होते. इकडे कॅप्टन सर तर वेगळ्याच जल्लोष होते. ते म्हणत होते संध्याकाळी कधी कार्यक्रम सुरू होईल. हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. कॅप्टन सरांची इच्छा आता पूर्ण होत होती, कारण रातचा कार्यक्रम सुरू झाला होता आणि तिथे कॅप्टन सर तर पुढेच बसले होते, माझ्या बाजूलाच होते. म्हणून व्हिडिओ नको काढू, मला पहिले बघू दे. तर मग बघा रातचा कार्यक्रम.
आलोय सध्या आमच्या जत्रेत फिरायला. इथं बघू शकता आमचे रील स्टार सुद्धा आहेत इथं बघितलं गेलं तर आमचा लक्की बाय बने. काय म्हणतो लक्की बाय, कसं वाटतं मार्केट? एक नंबर ना? खरेदी केली का नाही काय बाबा? आता गोळच घालायचं. चल इथं एवढ्यात गोळ बिळ खाऊन झालं बाईंचं आणि इकडे सगळी पब्लिक आहे. बघितलं गेलं तर इकडं सगळी पब्लिक सध्या गोळा झाली आहे. आता तुम्ही इथं बघू शकता इथं दुकान वगैरे लागलंय. एक नंबर आहे बाई. इथं बघितलं गेलं तर डॉल्स वगैरे ती म्हटलं त्याला एका मुलीसाठी घेऊन टाकू, म्हणला काय नाही आपलं कोणी पोरचले तर काय घ्यायची तर. आता इकडे बघू शकता तुम्ही कसा प्रकारे मार्केट भरला होता. आमच्या जत्रेमध्ये जास्त दुकानं येते नाही, पण मग जेवढी येते तेवढ्यात आम्ही खुश राहतोय. इकडे बघा बांगड्या बिंगड्या आल्या होत्या. इकडे बाय माणसा बांगड्या बिंगड्या तर बरीचच होत्या. इकडे जरा मुलींच्या मेकअपचा साहित्य होता आणि इकडे बघितलं तर खाण्यापिण्याची तर सोय होती. जिलाबी बिलाबी सगळ्याच होता. आता मार्केट जरा दाखवला गेला होता आणि आता जरा इथं बघू शकता आमची छोटी दीदी पण आले. दीदी तुला काय घ्यायचे? ती बोलते इकडे मला हे घ्यायचंय. पण काय आता तिला म्हटलं हे काय माकडाचे तोंड वगैरे घेऊ नको, तुला ते शूट पण नाही होणार. तिला म्हटलं तर दुसरीकडे घे, तुला दुसरं छोटं खेळणं असेल ते घेऊन टाक. बघू शकता आमचे समीर आयकॉन पण आले आणि इथं आमचे मामा श्री पण आले. ते जरा गोळा खातात. म्हटलं आम्हाला पण गोळा चारा. काय मामा एकटे एकटे खातात तुम्ही, आम्हाला पण चारा ना. मग काय घेतात ना लगेच गोळा लाईव्ह मध्ये बघा, परत बोलू नका. इथं बघू शकता आमच्या गावची दुसरी पब्लिक पण आहे. पब्लिक काय बोलता मग, जरा रिस्पॉन्स द्या मामांनो. अरे आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब करून टाका. मिलिंद ब्लॉग भाऊ काय म्हणतो बघ, आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब आणि लाईक शेअर जरा काय बोल भावा. बोल ना तुम्ही. अरे भाई बोलतोय की माझ्या ब्लॉगला लाईक शेअर आणि कमेंट केलाच पाहिजे. बड़ा हरामी हो बेटा. मार्केट फिरून झालं होतं ना. आता इकडे बघितलं तर म्हणलं इकडे काय ते इकडे बैला आली होती, कारण इकडे बैलांचं दर्शन चालू होतं देवाचा. कारण इकडे पुढे शर्दी होणार होत्या. इकडे बैलांची जरा मिरवणूक पण गावातून काढली जाणार होती. बैलासोबत घोडं पण होतं, बैलच नव्हती नसती. कारण आमच्या गावामध्ये आता लय शर्यत प्रेमी झालेत, कारण त्यांना प्रत्येकानं घोडा घेऊनच टाकलाय आणि शर्यतीला जाते ती आणि जिंकून तर येते. कारण आता त्यांना पाटी बिटी आखून दिले, दररोज प्रॅक्टिस करीत जाते आणि प्रॅक्टिसच्या वेळेस एवढी मेहनत घेतात ना, लय मेहनत घेतात भाऊ. आता जरा प्रॅक्टिसची व्हिडिओ लवकरच टाकील, जरा त्याच्यासाठी पण वेट करा. आणि जरा चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी लय मेहनत घेते. जरा सपोर्ट तर केलाच पाहिजे थोडाफार. आता बघा इकडे या बैल चाललीच होती. इकडे बैल फुल जसा पोळाच आहे का काय असं वाटत होता, कारण बैल एवढी सजावली होती ना. आणि हा बैल एवढा बेकार आहे ना पळायला, बेकार म्हणजे लयच बेकार बाबा. आता तुम्ही इकडे बघू शकता हा बैलाने तर धांदळच केली होती, काय घरावर चढत होता. तर मग बघा आमच्या गावातली किती बैल आहे ती. हा बैल तर एवढा पिसाळला होता. आता मला या माणसाला उडून देतो. बाबा त्याला उडावला, पण इथं त्या सीन घ्यायचा राहिला, तेवढ्या टाकीच पाडायला गेला होता. इकडे या बैलाने एवढी धांदळ केली होती. लहान मोठी सहित सगळीच पोरं होती आणि बैला घेऊन सगळी मिरवणूक चालली होती. आता थेट ग्राउंडवर भेटणार होतो आम्ही. आता इकडे बघा बैला किती आहेत आमच्या गावामध्ये. माणसांपेक्षा बैला जास्त दिसत होती. लहान मोठी बैला होती, छोटी छोटी बैला पण इथं आली होती. चला मग आता भेटू शेतीच्या मैदान. गाईज आम्ही आलेलो आता ग्राउंड वरती, जिथे बैलगाडी शर्यत होणार आहे ती. आता बैल पण इथं पोहोचले ते, जिथं बैलांचा आता दिंडी निघालेली. आता इथं सळ इथं ग्राउंड वरती पोहोचणार. पब्लिक पण आली आहे बरोपैकी. आता थोड्याच वेळात बैल पण येणार आहेत. जी पट्टी आहे धावपट्टी ती ते कशा प्रकारे सजली आहे. तर थोड्याच वेळात इथे शर्यती चालू होणार आहेत. तुम्ही काही क्षणात इथं शर्यती बघू शकता. मग गाईच कसं वाटलं हे पट्टी जरा कमेंट मध्ये सांगा, आणि कोण कोण बैलगाडा शर्यतीला वर आहे ते कमेंट मध्ये नक्की कळवा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करायला काय विसरू नका. शकता आता तुम्ही इथं सगळी काय बैल आली आहे ती, तर लवकरच इथं शर्यती स्टार्ट होते. इथं बघू शकता किती पब्लिक आली आहे. बैल आणि इथं मोल पण बघितलं गेलं तर खूपच छान मोल आहे. त्या बघितलं ते बैल बघा, मला तर खूप भीती वाटते यार, बट एन्जॉय करायचा. इथे उद्घाटनाचा नारळ फोडला गेला होता आणि आता लवकरच शर्यती चालू होणार होत्या. आता तुम्ही बघू शकता इथं बैल सगळे आता फिरवत होते, कारण जसं आपण खेळायच्या आधी अंग मोकळं करतो तसं बैलांचं पळायच्या आधी त्यांचं अंग मोकळं करत होते. आता बघा कशा प्रकारे हा घोडा तर याला ऐकत नव्हता, तरी भाऊ परत 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 ओढतच होता. आता शर्यतीची पहिली गाडी सुटली होती. तुम्ही बघा कशा प्रकारे सुटली. ही गाडी तर पार आता पाठी सोडून इकडे गेली होती. आता म्हणलं हे पुढची माणसं काही जगतच नाही, पण काय नाही बाबा, भाऊना केला कंट्रोल. तर मग कशी वाटली पहिली शर्यत? आता म्हणला शर्यतीचा मस्त थरारा बघायला मिळेल, पण काही कहाणीमध्ये वेगळाच ट्विस्ट आहे. काही कारणास्तव इथं सगळी शर्यतच रद्द झाली. तुम्ही बघू शकता किती पब्लिक आली, पण सगळ्या पब्लिकचं मन इथं नाराज झालं. पण आता नेक्स्ट इयरला आम्ही चांगल्या प्रकारे नियोजन करू आणि शर्यती भरू. तर मग कसा वाटला ब्लॉग जरा कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करायला विसरू नका. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.